हाय हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर इथं माझं चालू होतं मुलांच्या टिफिनसाठी मला भाजी बनवायची होती. तर देवपूजा वगैरे करायची आहे. चला म्हणलं अगोदर त्यांना पिवळं बटाटा करणार होती. इथं पराठे करण्यासाठी मी बटाटा उकडलं होतं, पण उशीर झाला होता, टाईम लागतो त्याला पण, त्याच्यामुळे म्हणलं चला त्यांना मिठाचं असं पिवळं बटाटा करून देते. नंतर मग बटाटा वगैरे झालं आणि मग देवपूजा वगैरे करून घ्या होती म्हणलं, कारण की त्यांचे टिफिन वगैरे चपात्या वगैरे झाल्या होत्या. आणि मग देवपूजा हे पटकन अशी करून घेतली, कारण की आज तर देव क्लीन नाही करणार, फक्त आंघोळ घालून वगैरे घेतली आहे. देवपूजा पण झाली आणि मग मुलांचे टिफिन भरायचे होते, त्यांच्या आंघोळ्या वगैरे झालं होतं, उरकलं होतं त्यांचं पण. मग इथं टिफिन ते म्हणत होते की मम्मी पराठे का केले नाहीत, असं तसं म्हणत होते, पण जाऊ द्या म्हणलं, आज उशीर झाला होता. नंतर बाकीची कामं पूर्ण आवरली होती, तर मग मला घरं वगैरे पुसून घ्यायची होती. मग अगोदर झाडू मारून घेतला की असं पटकन पुसा येतं, नाही तर कचरा वगैरे असलं की नाही व्यवस्थित पुसता येत. तर मग इकडं आज पालक आणि चुका मी मस्तपैकी गरगटा बनवणार होती आणि शेपूची भाजी पण बनवणार होती. तर इथं मग कुकरला पालक पटकनी लावून घेतला आणि त्याच्यात शेंगदाणे हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि मग 1 ते 2 पेले असे पाणी वतायचं त्याच्यात, आणि जास्त पाणी वतलं की मग वरती कुकरवरती पाणी येतं. आणि मग आता शेपूची भाजी पण पटकन चिरून घेणार आणि करून घेते शेपूची भाजी पण, कारण की स्वयंपाकाला तर उशीर झाला होता हे भाज्याही बनवायला मला. तर मग फरशी वगैरे पुसण्याच्या नादात मग भाज्या नंतर मी करून घेतल्या. तर कसा ब्लॉग वाटला तेही नक्की सांगा. तर बाय.